हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एम के पूनम ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सोमवार पण आहे ना. सोमवार असल्यानं तिच्या पप्पाचा बाळाचा उपवास असतो. उपवास असल्यामुळे आम्ही सोमवारला कांदा वगैरे वापरत नाही आहे. त्याच्यामुळे विदाऊट कांद्याचीच भाजी आता करावं लागेल काहीतरी. ते महादेवाचं हे करतात, भक्ती करतात वगैरे, थोडी महादेवाचं त्यांना आवडतं देवाचं वगैरे करायला, त्याच्यामुळे ते करतात. आणि ते सोमवारी कसलाच भाजीत कांदा वगैरे खात नाहीत. जेवणामध्ये कांदा चालतच नाही त्यांना. बर्फाने पण तिचा शेकून घेतला, पण काय राहत नव्हती ती. संध्याकाळी तिला एक थोडीशी चतकोर आपली असते ना, छोटीशी गोळी दिली. 6 तासानंतर तिला परत एकदा गोळी द्यायला लावलेली. त्याच्यामुळे 6-7 तासांनी तिला मी गोळी पण दिली. पायाची सूज वगैरे आता नॉर्मलशी थोडीशी बरी वाटते मला. पण रात्रभर तिने झोपायला कसलंच झोपून दिलं नाही. कंटिन्यू तिला मांडीवरतीच घेऊन बसली होती मी. मांडीवर एवढी तुम्हाला सांगते, मला झोप लागली होती ना तरी सुद्धा. पण एवढं लहान नाही ना ती, तिला तरी काय समजतं लेकराला. लहान असल्यामुळे ना तिला खाली ठेवलं की ती रडायची. पायाचा वास थोडं पाय हल्ला की रडा यायचं तिला. मग काय तुम्हाला सांगते, तिला नंतर ना मग पार ती झोपली. तुम्हाला सांगते किती 4 वाजले होते तिला झोपायला. 4 वाजता ती झोपली. ते डायरेक्ट उठली सकाळी 7:30 वाजता. आणि श्रेयांचा डब्बा बनवायचा होता म्हणून मला पण लवकर उठायचं होतं. आज सोमवार असल्यामुळे त्याला डब्बा बनवायचा होता. आणि रविवार असला की तो काय करतो, लेट झोपतो. मग सोमवारी उठायला पण तो खूप लेट करतो. त्याला बळबळ उठवावं लागतं. उठवायला, बाळा उठ, बाळा उठ करून करून त्याला उठवायला लागतं. मग तसा असतो उठणार, आंघोळ वगैरे करायची, ब्रश वगैरे करायचा असतो, वेळ जातो. त्याच्यामुळे 1 तास तर त्यालाच लागतो त्याचं उरकण्यात. आणि ही मध्येच उठलेली, हिचा पाय दुखत होता त्याच्यामुळे हिला पण ही करावं. तिला पण लगेच ती 7:30 वाजता ही पण उठली. ही उठली की मग हिला पण घ्यावं लागलं. हिच्या पप्पांनी तिला घेतलं, मग ह्याचं पटापटा उरकून दिलं. हा 8ला स्कूलला, 8 वाजताच घरनं जातो तो स्कूलमध्ये जाण्यासाठी. 8-8:30 वाजेपर्यंत ते 8:30च्या आत तर त्याला 8:30ला त्याचं स्कूल भरतं. त्याच्यामुळे घरातून त्याला 8 वाजताच निघावं लागतं आपल्या. आणि आपल्या घरापासून स्कूलच त्याचं 6 ते 5-6 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळे वेळ लागतो जायला, सावकाश जावं लागतं. आणि ते मग श्रेयांचा डब्बा वगैरे बनवून दिला. त्याच्या पप्पाचा टिफिन बनवून ठेवला. आणि मग टिफिन बनवून ठेवल्याच्या नंतर ना मग मी मोटर चालू केली. आणि मोटर चालू करून पूर्ण अंगणामध्ये पाणी मारलं. पाणी मारल्याच्या नंतर ना ते झाडायला म्हणजे काय होतं, ते आपल्या दारामध्ये लिंबाचं झाड आहे. तुम्हाला दाखवते मी लिंबाचं झाड. 1 मिनटं. मी बघा, हे लिंबाचं झाड आहे. दिसतंय का तुम्हाला? नेमकं दारामध्येच आहे, असं म्हणजे एकदम पूर्ण पुढेच आहे का दाराच्या. या लिंबाच्या झाडाचा एवढा पाला इथे पडतो ना, भरपूर पाला पडतो. ते सकाळी उठलं की उठल्या उठल्या तर झाडतच नाही, कारण का वेळच भेटत नाही मला सकाळचं झाडायला. सगळं काम झालं की हे पूर्ण इथून इथपर्यंत ते कडेचं एंड दिसतं ना, ते कुत्रं वगैरे आपलं आहे, त्याच्या पुढे एक रस्ता आहे, त्या रस्त्यापर्यंत तेवढं सगळं डायरेक्ट घरापासून जी सुरुवात करावं लागते झाडायला, तिथपर्यंत ते पूर्ण झाडावं लागतं. मनी प्लॅन्ट हे मी रत्नागिरीला होते ना, त्यावेळेस हे मनी प्लॅन्ट मी घेऊन आले होते. एकच पान घेऊन आले होते. त्याचं तुम्हाला दाखवते केवढं झाले बघा. दाखवते. हा आला इकडे. हे बघा, हा माझा मुलगा आहे श्रेयांश. स्कूलमधनं आताच आला, एवढ्या जस्ट स्कूलमधनं आला. त्याच्या पप्पाने त्याला घरी सोडलेले. हा, जा खेळायला जा. तुम्हाला दाखवते कांदे वगैरे. खूप कांदे खराब झाले. त्याने पूर्ण एवढे वखार जेवढी होती ना कांद्यानी, ह्याला आपल्या इकडं वखार बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात नाही माहिती मला. पण ह्या कांद्यानी पूर्ण वखार खराब झालेली आहे, पूर्ण खराब रे. आणि महत्वाचं म्हणजे, काय करतोय, गाडी खराब करशील ना तू. बघा, आल्या कपडे चेंज बिंज करायचे नाहीयेत, डायरेक्ट आला आणि गाडीमध्ये बसलाय तो. त्याला म्हणती जाऊन चेंज कर कपडे वगैरे, पण नाही, चेंज वगैरे नाही करणार तो. तो खेळायला लगेच नादवला या. बाळ पण झोपले, तोपर्यंत मला पण आता स्वयंपाक वगैरे करून घ्यावा लागेल. लगेच स्वयंपाक वगैरे उरकते आणि नंतर ना आपण पुन्हा बोलूया. कशी आहे, कशी आहे? इकडे बघ, इकडे बघ. हाय कर सगळ्यांना, हाय हाय. लय छोटीशी, लय आगाव आहे पण ही. लय ओरडते, सारखी बाळाजवळ जाते. पण केस तिचे चांगले नसतात ना, त्याच्यामुळे एवढं तिला काही करता येत नाही. तिला बिचारीला बाहेरच राहावं लागतं. म्हणजे बाहेरच्या रूममध्ये ठेवावं लागतं तिला.
कारण का लहान बाळ असल्यामुळे असं म्हणतात की बाळाला केस वगैरे तोंडात आणा काय हिला काय स्पेशल ही जर तर जाऊ द्या पण तुम्हाला अजून एक दाखवते काहीतरी हिला स्पेशल हंतरून लागतं असं टाकलेलं मगच ती अंडी घालते त्याच्यावर अंडी घालत नाही दाखवते तुम्हाला एवढी काल तर ओरडत होती ना बसली की ओरडते ती असं पूर्ण लागतं तिला खाली टाकायला अंड्यासाठी त्यावेळेस ती अंड्याला येते इथं चावते पण भरपूर जोरात चावते सुटली सकाळची सोडली तिला की ह्याच्यातून आपल्या ह्याच्यामधून कोंबड्याच्या ह्याच्यामधून सोडली की डायरेक्ट पळत डायरेक्ट येणार आणि इथं बसणार ती तिच्यासाठी तेवढं तेवढं ठेवावंच लागतं आपल्याला त्याशिवाय ती अंड्याला आतमध्येच घालते अंडी नाहीतर अंडी घालायला किती पण वेळ तिला किती मारा इथून किती हाकलून लावा ती येऊन तिथेच बसणार परत न आज 2 महिने कंप्लीट झालेले आहेत माझ्या मुलीला त्याच्यामुळे तिचा आज फोटोशूट करणार आहे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिचं फोटोशूट कशी करते ते दाखवते मग तुम्ही मला सांगा किंवा सजेस्ट करा की 3 महिन्याची झाल्यानंतर तिचं कशा प्रकारे फोटोशूट वगैरे करू आता सिम्पलच करणार आहे बिस्किट वगैरे आणायला लावलेले आहेत बिस्किट आणि थोडंसं आपले पाने वगैरे काहीतरी आंब्याची पानं वगैरे वापरून तिचं छोटंसं फोटोशूट वगैरे आज करणार आहे फोटोशूट म्हणतात म्हणजे 1 वर्ष तरी मी करणार आहे एक मंथली एक महिना झाला कंप्लीट की फोटोशूट करायचं 1 महिना झाला की असं म्हणजे असं पूर्ण 1 वर्ष मी फोटोशूट वगैरे करणार आहे तिचं आहे तर करा चला म्हटलं काय जाते तेव्हा आपल्याला घरीच असतो आपण कुठे जातो तेव्हा त्याच्यामुळे मग टाईम आहे वेळ आहे म्हणून म्हटलं चला करूया श्रेयांच्या वेळेस तर तसलं काही आयडिया नव्हती आणि त्यावेळेस एवढा मोबाईल पण मला वापरता येत नव्हता म्हणजे अं, वापरा येत होता पण एवढं मोबाईलमध्ये असं काय बोलतात